नमस्कार विद्यार्थी मित्र हो, अकुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। विदर्भ स्वतंत्र झालाच पाहिजे। प्रत्येक विदर्भवादी लोकांना असं वाटतं की विदर्भ वेगळा झाला पाहिजे। जर विदर्भ वेगळा झाला तर विदर्भाच्या वाट्याला काय येईल, विदर्भाचा काय फायदा होईल ते आपण पाहणार आहोत। जर विदर्भ वेगळा झाला तर विदर्भाच्या वाट्याला एमपीएससीच्या जागी वीपीएससी, नागपूर करारा अंतर्गत 23% नोकऱ्या हे विदर्भाच्या वाट्याला येणार असं म्हटलं होतं, पण 23% तर सोडा, 3 आणि 4% आपल्या वाट्याला येत असतो। जर विदर्भ वेगळा झाला तर एमपीएससीच्या जागी वीपीएससी तयार होईल आणि इथं प्रत्येक विदर्भाच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी मध्ये संधी उपलब्ध होईल। तसेच वेगवेगळी मंडळे, महामंडळे निर्माण होतील आणि बेरोजगार विद्यार्थ्यांना इथं रोजगार मिळेल। तसेच नोकऱ्यांमध्ये पण खूप संधी निर्माण होतील। सर्व विभागामधील नोकऱ्या जसं जिल्हा परिषद, तलाठी, ग्रामसेवकांमध्ये विदर्भाच्याच विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये संधी मिळेल। गोसेखुर्द धरण सारखे असे 130 धरणं अजूनही अपूर्ण आहेत। त्या अपूर्ण धोरणे जर परिपूर्ण जर झालेत तर 14 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येईल आणि तेही विदर्भातील। तसेच 2014-15 मध्ये जर विदर्भ जर बनला असता तर कदाचित आज 1600 कोटी रुपये शिल्लक आज विदर्भाकडे असते आणि एवढ्या पैशाचा वापर करून विदर्भ आज सक्षम झाला असता। सक्षमीकरणाची शिफारस विविध समित्यांनी आपल्याला दिलेली आहे। 1920, 1927, 1940 तसेच 1891, 1899 मध्ये राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला विदर्भ वेगळा झाला पाहिजे अशा शिफारस त्यांनी ठराव पारित केलेले आहे, पण त्यांच्या ठरावाला धुडकावून लावून विदर्भ काही वेगळा करण्यात आलेला नाही। ज्याप्रमाणे तेलंगणा निर्माण झाला तशाच पद्धतीने आपल्याला पण विदर्भ वेगळा करावा लागेल। जर विजेचं जर आपण उत्पादन जर पाहिलं तर आपल्याकडे 7200 मेगावोल्ट विदर्भामध्ये उत्पन्न होते वीज, पण त्याच्यापैकी फक्त आपण 2200 मेगावोल्ट वापर विदर्भवादी करतो। जर 5000 मेगावॉल्ट विजेचा पैसा जर आपल्या विदर्भासाठी जर मिळाला तर अंदाजित रक्कम 40,000 कोटी हे विदर्भाच्या खात्यामध्ये येतील आणि त्या पैशातून विदर्भाचा भरपूर विकास करण्यात येईल। तसेच जर वन खात्याचा जर आपण विचार जर केला तर विदर्भामध्ये 24% जमीन ही जंगलांतर्गत येत आहे। 24% जर महाराष्ट्राच्या अंतर्गत जर विचार केला तर विदर्भामध्ये 75% जंगलांनी व्यापलेला आहे विदर्भ। तसेच एका एनजीओने अंदाज व्यक्त केला की सर्वे करून त्यांनी अशी माहिती ढोबळपणे दिली होती की जंगल पर्यटन जर सुरू जर झाला तर विदर्भामध्ये 7000 कोटी प्रतिवर्ष उत्पन्न शक्य होईल। विचार करा, 7000 कोटी रुपये जर विदर्भाच्या जर खात्यामध्ये जर येईल तर विदर्भ वेगवेगळ्या विकासाच्या मार्गाने आपला विदर्भ सक्षम करून दाखवेल। फॉरेस्ट ऍक्ट 2006 अंतर्गत विदर्भामध्ये बांबू, मोहफूल, पत्ता सीझन असे विविध कोटी रुपयांचा उलाढाल विदर्भामध्ये होत असते। अशा विविध नोकऱ्या, बेरोजगारांना संधी, विकासाच्या संधी आपण स्वतंत्र विदर्भ निर्माण करून आपला विदर्भाचा एक सक्षमीपणा, विदर्भ एक विकासवादी विदर्भ असा निर्माण करू शकतो। त्याच्यासाठी आपल्याला आपल्या बेरोजगारांना, आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या कामगारांना सर्वांना याची माहिती करून देण्यासाठी मी हा स्पेशल सेशन घेतलं होतं। ना दान चाहिए ना अनुदान चाहिए, हमें तो सिर्फ विदर्भ राज चाहिए, विदर्भ राज चाहिए। धन्यवाद।